शेती मातीतला बैलांचा उत्सव म्हणजे बैलपोळा. मातीत राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. शेती बैलांच्या मेहनतीवर फुलत असते, म्हणून बैल शेतकऱ्यांना पूजनीय असतात आणि शेतकरी ही बैलांची मनोभावे पूजा करतात. बैलपोळा आधीच्या दिवशी सकाळी लवकर नदीवर, ओढ्यावर किंवा विहिरीवर बैलांना आणले जाते. त्यांना स्वच्छ अंघोळ घातली जाते. त्यानंतर बैलांची शिंगे काढून रंगवली जातात. छान रंगाने बैलांची शिंगे रंगवली जातात. त्यावर रंगीबिरंगी बेडगही लावले जातात. शिंगाच्या टोकाला गोंडे बांधले जातात. गळ्यात घुंगरमाळा, कवड्यांच्या माळा घातल्या जातात. गळ्यात गोल गोंड्यांची ही दोरीही बांधली जाते. डोक्याला बाशिंग बांधले जाते. नवीन वेसण घातली जाते. बैलांचे अंग वेगवेगळ्या रंगाने रंगवले जाते. वेगवेगळी नक्षी काढली जाते. वरून रंगीबिरंगी नक्षीदार झूल घातली जाते. पायात चांदीचे अथवा पंचधातूचे व तसेच करदोड्यांचे तोडे घातले जातात. शिंगाला, झुलीला, पायाला फुगे बांधले जातात. बैलांच्या खांद्यावर जिथे जू ठेवला जातो तिथे हळद व तूप किंवा तेलाने चोळले जाते. याला खंडमळण्या, खांदेमळणी म्हणतात. या दिवशी बैलांना कसलेही काम लावले जात नाही. त्यांना रागवले किंवा मारलेही जात नाही. आज खांदेमळणी निमित्ताने शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना उद्याच्या पोळ्याच्या घरोघरी जाऊन आवाहन दिले आहे. MCN न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे, ढोरपगाव.